राजकारणात गुंडांची संख्या वाढल्यावर काय होतं याची प्रचिती औरंगाबादमध्ये पाहायला मिळाली। भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा शहराध्यक्ष हाफिज शेख यानं भर दिवसा एका तरुणाचा पाठलाग करून त्यावर तलवारीनं हल्ला केला। माध्यमांमध्ये या पदाधिकाऱ्याचा पराक्रम झळकल्यानंतर भाजपनं या पदाधिकाऱ्याचं निलंबन केलं, मात्र अद्यापही या पदाधिकाऱ्याला अटक केली गेलेली नाहीये। काल दुपारी घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। यात संदीप दत्तात्रय डहाळे हा तरुण जखमी झाला। संदीप डहाळे आणि हाफिज शेखच्या नातलगांचा काही दिवसांपूर्वी मोटरसायकल बाजूला करण्यावरून वाद झाला होता। त्यावरून हाफिज शेखनं हा हल्ला केल्याची माहिती आहे। संदीप डहाळे उत्तमनगर इथल्या चौकात उभा असताना हाफिज शेखनं तलवार काढून त्याच्या दिशेनं धाव घेतली। संदीपनं तिथून पलायन करून अजिंक्य ज्वेलर्समध्ये आसरा घेतला, मात्र तिथंही हाफिज शेखनं त्याचा पाठलाग करून त्याच्या पाठीवर वार केले। या घटनेबाबत संदीपनं स्वतः काय माहिती दिली पाहूया। ऍक्च्युली सकाळी माझं म्हणजे रूम शिफ्टिंगचं सामान सुरू होतं। त्यानंतर त्याच्या भावाची गाडी उभी होती ऑफिसच्या तिथं गल्लीमध्ये। त्याला मी ती गाडी काढायला सांगितलं, म्हटलं भैया मला रस्ता दे, म्हटलं तुझी गाडी घे म्हटलं साईडला। पण त्याने मला उलट तुम्ही शिवी दिली मला आईवरनं, गाडी तिकडनं नाही म्हणे, मी काही गाडी काढत नाही म्हणे इथून। त्यानंतर मग त्याने डायरेक्ट मी त्याला म्हटलं काढ मला गाडी, मला सामान न्यायचं म्हटलं, ओझं आहे म्हटलं माझ्या हातामध्ये, वडीलही होते माझ्यासोबत, त्यांच्या हातातही सामान होतं। तर त्यांनी काही गाडी काढली नाही, त्याने डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली, शिवीगाळ वगैरे केली। त्याचे हाफिजचे सगळे घरातले वगैरे आले, त्यांनी मला दगड वगैरे मारला त्यांनी इथं मला सर्वांनी मिळून। त्यानंतर मी कंप्लेंट करायला जवाहरनगरला आलो। आल्यानंतर मी तक्रार वगैरे दिली त्यांच्या विरोधात, त्यांनी माझ्या विरोधात दिली।